एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. अमरावती येथील वडगाव माहोरे हे गाव पूर्णपणे धूळमय झाले आहे. या परिसरात रहिवासी वस्ती आणि औद्योगिक क्षेत्र म्हणजे इंडस्ट्रियल एरिया लागूनच आहे. परिसरातील घर आणि फॅक्टरीचे कंपाऊंड लागून आहे. याच पार्श्वभूमीवर भवानी परिसर आणि वडगाव माहोरे येथील नागरिकांनी 18 फेब्रुवारी रोजी पालकमंत्र्यांच्या जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रममध्ये तक्रार नोंदवली होती, परंतु आतापर्यंत त्यावर कारवाई करण्यात आलेली नाहीये. नागरिकांचे म्हणणे आहे की तक्रार नोंदणी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी निर्देश दिले होते, परंतु अजूनपर्यंत अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी झालेली नाहीये. त्या परिसरात क्रेशर कंपनी आणि आरएमसीचे प्लांट मोठ्या संख्येत आहे आणि त्या परिसरातील मुख्य रस्त्यावर हे प्लांट उभारले आहेत. त्यामुळे ये जा करणारा जो रस्ता आहे त्यावर धूळ, बाजूला जे कॉलनीचे परिसर आहेत त्यामध्ये धूळ, गावात धूळ आणि एवढेच नाही तर त्या ओव्हरलोड मोठमोठ्या ट्रकांमुळे रस्त्यावर पूर्णपणे ट्रॅफिक जाम होत आहे, परंतु त्यावर कंपनीकडून काहीच करण्यात येत नाही. एवढेच नाही तर तेथील नागरिकांनी सांगितले की तिथे अजून 3 नवीन आरएमसी प्लांटला परवानगी देण्यात आली आणि 3 नवीन आरएमसी प्लांट सुरू झाले आहेत. गेल्या 5-7 वर्षाआधी तो भवानी परिसर डेव्हलप व्हायला लागला आणि त्यामुळे सर्वत्र चर्चा अशी होती की क्रेशर युनियन आता 5-6 वर्षामध्ये उठणार, परंतु ते क्रेशर उठले नाही. तर त्या जागी नवीन 4 प्लॅन्ट आलेले आहेत. त्या 4 प्लॅन्टमुळे आणि क्रेशर युनियनमुळे तो परिसर आणि गावातील शाळकरी मुली, रोजगारासाठी जाणाऱ्या बिझीलँड सिटीलँडच्या ज्या महिला त्या साध्याही सुद्धा रस्त्याने जाऊ शकत नाही. दिवसभर धूळ असतो तर रात्रीचे 10-11 वाजेपर्यंत सुद्धा तोच धूळ असतो. संपूर्ण गाव, संपूर्ण परिसर हा धूळमय झालेला आहे. त्यातून अनेकांना आजारसुद्धा उद्भवला आहे. त्याच्या फाईल्स आमच्या गावामध्ये उपलब्ध आहेत. त्या धुळीमुळे तुम्हाला संसर्गजन्य रोग झालेला आहे, त्वचा रोग झालेले आहेत. हा संपूर्ण म्हणजे गाव आमचं त्या धुळीमुळं संपूर्ण गाव रोगग्रस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे. त्यासाठी काहीतरी तोडगा मायनिंग अधिकारी तहसीलदार साहेबांनी काढावा. मग त्या कंपनीला अगोदर नोटीस भेटल्या होत्या का? बिलकुल. कधी भेटल्या होत्या? 4-5 वर्षाआधी त्यांना नोटिसा मिळाल्या होत्या. तेव्हापासून ते सुरूच आहे. त्या सुरू आहे आणि त्या जागी नवीन पण आलेले आहेत. सरकारच्या नियमानुसार इंडस्ट्रियल आणि रेसिडेन्शियल एरिया म्हणजे औद्योगिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्रात 500 मीटर अंतर असायला पाहिजे. तर या परिसरात अनेक वर्षापासून क्रेशरचे काम होत आहे, परंतु त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात रहिवासी इलाका नव्हता. परंतु क्रेशरचे काम सुरूच होते आणि अजून पण आहे आणि मागील काही वर्षापासून त्याला लागूनच मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र निर्माण होत आहे. म्हणजे लेआउटला मंजुरी मिळत आहे. हे कसं शक्य आहे? एकतर लेआउटला मंजुरी मिळाली नाही पाहिजे आणि तिथून आरएमसी कंपनी आणि क्रेशर कंपन्यांना स्थलांतरित करायला पाहिजे. एक तर आधीपासून जर तिथे क्रेशर कंपन्या आणि आरएमसी कंपन्या होत्या तर लेआउटला मंजुरी कशी मिळाली? आणि जर रहिवासी क्षेत्र तिथे अगोदर होतं तर क्रेशर कंपनी आणि आरएमसीला मंजुरी कशी मिळाली? एवढेच नाही तर अजून तिथे लेआउटलाही परवानगी मिळत आहे आणि आरएमसीचे नवीन प्लांट्सलाही परवानगी मिळत आहे. या सगळ्यांमध्ये नुकसान अधिकाऱ्यांचे नाही, कंपनीचे नाही, तर तिथे राहणाऱ्या लोकांचं होत आहे. त्या लोकांना धुळीच्या त्रासामुळे रोग होत आहे. त्यांना डोळ्यांचा रोग, श्वास घेण्यात समस्या आणि त्वचेचा रोग निर्माण होत आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये नागरिकांनी थेट तहसीलदारांवर आरोप लावले आहेत आणि जर ही समस्या सोडवण्यात आली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. नमस्कार, मी अक्षय गजाननराव चव्हाण, राहणार वडगाव माहोरे. पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास असल्यामुळे त्यांनी 18/2/2026ला जनसंवाद आणि तक्रार मेळावा आयोजित केलेला होता अमरावती तहसीलला. त्या अनुषंगाने आमच्या गावाचा जो धुळीचा प्रश्न होता, नागपूर हायवे ते वडगाव हा जो आमच्या गावाचा मुख्य रस्ता हा संपूर्ण धुळीमय झालेला आहे. त्याचं मुख्य कारण आहे क्रेशर आणि आरएमसी प्लॅन्ट. बाजूचा भवानी परिसर, दिवसभर त्या भवानी परिसराच्या घरावर धूळ असतो. याची तक्रार म्हणून आम्ही त्या मेळाव्यात त्या दिवशी गेलो होतो 18 तारखेला. ती तक्रार आम्ही त्या दिवशी सादर केली. तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं येत्या 7 दिवसामध्ये आपण त्या क्रेशरवाल्यांसोबत बसून काहीतरी तोडगा काढू. पण 18 तारखेपासून आजच्या 8 तारखेपर्यंत कुठेही काही तोडगा निघाला नाही. म्हणजे बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की जनसंवाद करा, तक्रार निवाडा, परंतु तहसीलदार साहेब कुठेही त्या गोष्टीची दखल घेत नाही. त्यांच्या जो आदेश आहे त्याची पायमल्ली करत आहे. म्हणतो तिथं रेसिडेन्शियल एरिया असतानासुद्धा इंडस्ट्रियल एरिया तिथं राहतो कसा, यामध्ये आम्हाला तहसीलदाराचं, मायनिंग अधिकाऱ्यांचं वागणं संशयास्पद वाटत आहेत. आणि वारंवार तक्रार दिल्या. त्याच्यानंतर मी 21 तारखेला 21 फेब्रुवारीला माहितीच्या अधिकाराखाली यांच्या परमिशना किती आहेत, यांना स्टोरेज करायची परमिशन किती आहे, प्रदूषणाची कशी परमिशन आहेत, या सर्व माहितीचा अधिकार मी 21 तारखेला टाकला फेब्रुवारीचा. त्याचीही कुठे यांनी दखल घेतलेली नाही आहे.
येत्या काही दिवसामध्ये पत्रकार परिषद यासाठी घेण्यात आलेली आहे की तुमच्या माध्यमातून तरी आमचा हा विषय पालकमंत्री साहेबांपर्यंत पोहोचेल, म्हणून ही पत्रकार परिषद घेतली. यातून जर काही तोडगा निघाला नाही तर येत्या दिवसामध्ये आम्ही आंदोलन छेडू, संपूर्ण गाव आणि भवानी परिसर आम्ही रस्त्यावर उतरू. अशा अपडेट्ससाठी लोकहिता न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा.